बच्चा पार्टी चलो आज आपण डिस्कस करूयात सेंटर ऑफ मास। आज आपला टॉपिक कुठला चालू करायचा आहे? सेंटर ऑफ मास, ज्याच्यामधून नीट 2020 मध्ये एक क्वेश्चन, नीट 2022 मध्ये एक क्वेश्चन आणि मोस्ट ऑफ द टाइम रोटेशनल डायनामिक्स समजून घेण्यासाठी आपल्याला हा काय पाहिजे, सेंटर ऑफ मास थोडा समजायला पाहिजे। ठीक आहे, चला मग सेंटर ऑफ मास समजून घेऊ। याच्यातले काही प्रीवियस इयर मधले क्वेश्चन्स बी ट्राय करू आपण आणि याच्यासोबतच आपल्याला काय होईल की काही रोटेशनल डायनामिक्सचे छोटे मोठे कन्सेप्ट आपल्याला समोर कामी येतील। म्हणजे याच्या रोटेशनल डायनामिक्स मध्ये जे काही कन्सेप्ट युजफुल आहेत ते सेंटर ऑफ मास मध्ये काही थोडेफार आपण पुढे समोर गेल्यानंतर काही बघूयात। ठीक आहे, चला तर सगळ्यात सुरुवातीला आपल्या टॉपिकचं नाव आपण टाकूयात सेंटर ऑफ मास। सेंटर ऑफ मास, चलो सेंटर ऑफ मास जे आहे तर बघा सिंपल आहे। सगळ्यात सुरुवातीला जसं फॉर एक्झाम्पल हा मार्कर आहे, या मार्करची लेंथ जी आहे एल आहे, सपोज किती आहे एल। आता हे जे मार्कर आहे सपोज करा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड मास आहे, म्हणजे ह्या मार्करचं जे काही मास आहे ते कसं आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड। आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड जर असेल तर आपल्याला माहिती आहे सेंटर ऑफ मास कुठे यायला पाहिजे, याच्या सेंटरला। म्हणजे याची लेंथ एल असेल तर कुठे यायला पाहिजे सेंटर ऑफ मास याचा सेंटर मध्ये, जे की L/2 वर। कितीवर? L/2 वर। आता L/2 वर जर सेंटर ऑफ मास आला तसंच सेम केस मध्ये आपण वेगवेगळे घेऊ आणखी ऑब्जेक्ट, जसं फॉर एक्झाम्पल सॉलिड स्फिअर आहे, होलो स्फिअर। होलो स्फिअर म्हणजे एक्झाम्पल फुटबॉल, फुटबॉलचं एक्झाम्पल घेतला आपण, ते काय झालं आपल्यासाठी होलो स्फिअर। आपण काय करायचं सेंटर ऑफ मास। तर छोट्या मोठ्या काही गोष्टी अगोदर आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण काय करू की हा सेंटर ऑफ मास फाइंड आउट कसा करायचा त्याच्यावरले बेस्ट एक्झाम्पल डिस्कस करू। सगळ्यात सुरुवातीला बघा की सेंटर ऑफ मास आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी सपोज करा की आपण एक फर्स्ट ऑब्जेक्ट घेतला ज्याचं मास आहे m1 आणि एक सपोज करू आपण आणखी सेकंड ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास किती आहे m2। सपोज हे जर दोन्ही मास युनिफॉर्मली सेम असतील, म्हणजे दोन्ही मास सेम आहेत, तर त्यावेळेस आता सेंटर ऑफ मास कुठे लाय करायला पाहिजे सेंटर मध्ये। आपण याचा ओरिजिन कन्सिडर करू। ओरिजिन कसा कन्सिडर करूया की सपोज करा या साइडला मी सपोज केलं एक एक्स ऍक्सिस, या साइडला काय सपोज केलं वाय ऍक्सिस। आता हा मी ओरिजिन कन्सिडर केला, ओरिजिन, तर इथून ते इथपर्यंत जे सेपरेशन असणार आहे याला नाव देऊ आपण काय R1 आणि इथून ते इथपर्यंत जे सेपरेशन याला काय नाव देऊ आपण R2। R1 आणि R2। याचा सेंटर ऑफ मास आपल्याला या ठिकाणी मिळाला पाहिजे, याला नाव देऊ आपण R_. R_, म्हणजे काय, हा R म्हणजे त्याचा पोझिशन वेक्टर आणि हा कॉम म्हणजे काय त्याचा सेंटर ऑफ मास। मग आता हा सेंटर ऑफ मास कसा फाइंड आउट करणार आपण? सेंटर ऑफ मास फाइंड आउट करण्यासाठी आपण एक फॉर्म्युला लिहिणार। तो फॉर्म्युला काय तुम्हाला माहित असेल, m1r1 प्लस m2r2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2। हा फॉर्म्युला सगळ्यात सिंपल फॉर्म्युला, r_, इज इक्वल टू m1r1 प्लस m2r2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2। हा फॉर्म्युला लिहायचा आपल्याला। मग आता हा जो सेंटर ऑफ मास आहे बघा, हा जो सेंटर ऑफ मास आहे हा एक्स मध्ये पण लाय करायला पाहिजे। बघा इकडे एक्स ऍक्सिस मध्ये आहे, याच्यासोबत आणखी कशामध्ये येतो वाय ऍक्सिस मध्ये सुद्धा आहे। म्हणून आपण काय करू शकतो याचा एक एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करू। सेंटर ऑफ मासचा कोणता कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आपल्याला? एक्स कोऑर्डिनेट। मग तो कसा फाइंड आउट करणार? m1x1 प्लस m2x2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2। हा झाला आपल्यासाठी एक्स कोऑर्डिनेट साठी फॉर्म्युला। काही नाही, ह्या आर ला रिप्लेस करायचं कशाने एक्स ना। एक्स कोऑर्डिनेट काय असेल, जर समजा दोन पार्टिकल असेल तर आपण दोन वेळेस लिहिणार m1x1 प्लस m2x2। तीन पार्टिकल असेल तर किती वेळेस लिहायचे? तीन पार्टिकल। याच्यात ऍड काय करावं लागेल m3 प्लस x3 डिवाइडेड बाय प्लस m3, राईट। तसंच मला जर y कोऑर्डिनेट काढायचा, काय सांगितलं, फाइंड आउट द y कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर ऑफ मास, तर काय करायचं आपल्याला m1y1 प्लस m2y2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2। हा झाला y कोऑर्डिनेट साठी फॉर्म्युला। तसंच सेम केस मध्ये आपल्याला सांगितला z कोऑर्डिनेट काढा, कारण की x y आणि समोर काय असणार तुमच्याकडे z। इकडे कोण असते x y आणि तुमच्याकडे कोणता ऍक्सिस आहे z, तर हा z कॉम। तर कसं लिहिणार तुम्ही याला m1z1 प्लस m2z2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2। आपला हा काय करायचा z कॉम। मग आपल्याला जर x कोऑर्डिनेट काढायचा असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार, y कोऑर्डिनेट काढायचा असेल तर हा फॉर्म्युला यूज करणार, z कोऑर्डिनेट काढायचा असेल तर हा फॉर्म्युला। फॉर्म्युला एकच आहे, फक्त x साठी आपण रिप्लेस करणार r ला x ना, y साठी रिप्लेस करणार r ला y ला आणि z साठी रिप्लेस करणार r ला z ला, राईट। तर आपण हे काय करूया, तीन फॉर्म्युले आपल्यासाठी बनले। सिंपल फॉर्म्युला एकच आहे पण त्याला तीन वेळेस लिहिला आपण। एक्स कोऑर्डिनेट साठी लिहिला एकदा,
y कोऑर्डिनेट साठी लिहिला एकदा आणि एक लिहिला z कोऑर्डिनेट साठी. तर बघा सगळ्यात सुरुवातीला आपण याचं एक एक्झाम्पल डिस्कस करूयात की याचा सेंटर ऑफ मास येतो कसं. बघा फॉर एक्झाम्पल सपोज मी एक क्वेश्चन लिहितो. क्वेश्चन काय घेतला, एक्झाम्पल क्वेश्चन काय घेतला की फाइंड सेंटर ऑफ मास, फाइंड सेंटर ऑफ मास ऑफ द गिवन सिस्टम. एक सिस्टम दिला त्याचा काय करायचा, सेंटर ऑफ मास काढायचा. आपल्याला काय सांगितलं फॉर एक्झाम्पल हा झाला आपल्यासाठी एक एक्स ऍक्सिस, हा झाला वाय ऍक्सिस. सपोज करा या ठिकाणी एक ऑब्जेक्ट ज्याला त्याचं मास दिलं 2 kg. किती मास आहे, 2 kg. त्यानंतर इथे एक ऑब्जेक्ट ठेवला ज्याचा मास आहे सपोज करू आपण 4 kg. किती घेतलं, 4 kg. याचे कोऑर्डिनेट दिले, कोऑर्डिनेट माहिती ना आपला, कोऑर्डिनेट लिहितो आपण एक्स आणि वाय. याचे कोऑर्डिनेट दिले आपल्याला सपोज करा 1,0. काय कोऑर्डिनेट दिले, 1,0 आणि याचे कोऑर्डिनेट दिले 3,0, 3,0. मग आपल्यासाठी हा कोऑर्डिनेट दिला त्याचा सेंटर ऑफ मास काढायचा आपल्याला. तर हा कोऑर्डिनेट कोण झाला, x1 हा काय झाला y1, हा काय झाला x2 हा काय बनला y2. अशा आपल्यासाठी काय बनले कोऑर्डिनेट. तर आपण मला सांगा सगळ्यात सुरुवातीला हे जे दोन्ही पार्टिकल्स आहेत, एक 2 kg वाला आणि एक 4 kg वाला, जे काही ऑब्जेक्ट आहेत ते कोणत्याच्या मध्ये, एक्स मध्ये. तर आपण कोणता कोऑर्डिनेट फाइंड आउट करायला पाहिजे. मग आता सेंटर ऑफ मासचा एक्स कोऑर्डिनेट. मग एक्स कोऑर्डिनेट कसा फाइंड आउट करणार, तर देअरफॉर फॉर्म्युला काय बनणार, एक्स कॉम इज इक्वल टू m1 x1 प्लस m2 x2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2. चला मला सांगा सगळ्यात सुरुवातीला m1 जो आहे त्याचा मास किती आहे 2 into x1 किती आपल्याकडं 1 प्लस m2 किती आपल्याकडं 4 into x2 किती आपल्याकडं 3 डिवाइडेड बाय दोन्ही मासचे ऍडिशन 2 + 4. इथं काय लिहायला पाहिजे आपण 2 + 4. जर याला आपण सॉल्व केलं तर हे यायला पाहिजे आपल्यासाठी 2 + 4 3 12 डिवाइडेड बाय इथं किती यायला पाहिजे डिनॉमिनेटरला 6. तर आपला आन्सर यायला पाहिजे 14/6. 14/6. तर 14/6 म्हणल्यानंतर आपला आन्सर व्हायला पाहिजे इथं सिंपल आहे, इथे यायला पाहिजे 7/3. 7/3. सपोज करा हे सगळे आपण इकडे केजी मध्ये घेतलं होतं, इकडे सेंटीमीटर मध्ये आपण याला काय लिहूयात मीटर. ठीक आहे. चला आपल्यासाठी हा भेटला एक्स कोऑर्डिनेट. हा काय भेटला आपल्यासाठी एक्स कोऑर्डिनेट. हे मीटर नाही, आपल्यासाठी काय भेटला एक्स कोऑर्डिनेट, कारण की आपण याला ओरिजिन पासून मेजर केलंच नाही. एक्स कोऑर्डिनेट डन. मग आता आपल्यासाठी हा मिळाला एक्स कॉम. तसा आणखी काय मिळेल आपला वाय कॉम. तर वाय कॉम साठी मला सांगा, वाय कॉम साठी आपण फॉर्म्युला काय लिहायला पाहिजे, वाय कॉम इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही m1 y1 प्लस m2 y2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2. y1 ची व्हॅल्यू किती आहे 0, y2 ची व्हॅल्यू किती आहे 0. त्याला सॉल्व जरी केलं तरी आपला आन्सर किती येणार, वाय कॉम येणार किती 0. वाय कॉम येणार किती 0. राईट. तुम्हाला सगळं दिसतंय ना, व्यवस्थित दिसतंय का, मी आता चेक करतोय तुम्हाला दिसतंय की नाही, नाहीतर मग आपलं व्हायचं मी लिहून ठेवायचो तुम्हाला दिसायचंच नाही याच्यामध्ये, आहे की नाही. चलो राईट, सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतायत, काहीच अडचण नाहीये, आपण लिहू शकतो इथपर्यंत, आहे की नाही. डन. हा झाला एक्झाम्पल साठी आपल्याला सेंटर ऑफ मास कसा फाइंड करायचा. फॉर एक्झाम्पल आणखी दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण. बघा जसं फॉर एक्झाम्पल मला सांगितलं की इथं सांगितला m मास आहे, इथं किती मास आहे m, आणि इथं सांगितला 4m मास आहे. या दोन्ही म्हणलं सेपरेशन साठी आपण सपोज करू की आपल्याला सांगितलं सेपरेशन आहे a. किती सेपरेशन आहे a. आपल्याला विचारलं फाइंड द सेंटर ऑफ मास ऑफ द गिवन सिस्टम. फाइंड द सेंटर ऑफ मास, फाइंड सेंटर ऑफ मास ऑफ द गिवन सिस्टम. आता बघा आपल्याला ऑलरेडी पहिल्या एक्झाम्पल मध्ये कोऑर्डिनेट गिवन होते, आता दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये कोऑर्डिनेट गिवन नाहीये. मग कोऑर्डिनेट जर गिवन नसेल, कोऑर्डिनेट जर गिवन नसेल तर काय करायचं, आपण काय करणार, सपोज करा याला ओरिजिन सपोज करायचं. पहिला जो दिलेला आहे आपल्यासाठी मास, त्याला काय सपोज केलं मी ओरिजिन. त्याचे कोऑर्डिनेट काय व्हायला पाहिजे 0,0. काय कोऑर्डिनेट यायला पाहिजे 0,0. ते याचे कोऑर्डिनेट किती यायला पाहिजे, हा समोर कशामध्ये एक्स मध्ये, म्हणजे याचा कोऑर्डिनेट काय झाला a. समोर कशात गेलो आपण एक्स मध्ये, म्हणून कोऑर्डिनेट काय झाला a. आणि y मध्ये गेलो का आपण नाही, म्हणून काय झाला कोऑर्डिनेट 0, म्हणजे 1,0. चला याच्यावर आपल्याला काय काढायचा सेंटर ऑफ मास कसा काढायचा. मग आता याच्यासाठी सुद्धा कोणता फॉर्म्युला यायचा आपल्याला एक्स कॉम. एक्स कॉम म्हणल्यावर काय लिहिणार m1 x1 प्लस m2 x2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2. हा झाला आपल्यासाठी फॉर्म्युला. लक्षात यायला काय सांगायले, लक्षात जर येत असेल तर मला कमेंट करायला काही अडचण नाहीये, कमेंट करू शकता की यस सर लक्षात यायला लागले. त्यानंतर m1 साठी आपल्याला काय पुट करायचंय m इंटू x1 किती आपल्याकडं 0. हे बघा x1 याला नाव द्यायचं x1 y1, याला काय नाव द्यायचं x2, हा काय झाला y2
प्लस त्यानंतर m2 किती आपल्याकडे 4m आणि x2 किती आपल्याकडे 0. x2 किती आहे 0. तर डिवाइडेड बाय इथं काय लिहायचं m प्लस 4m फर्स्ट मास आणि सेकंड मास. चलो देन ही तर टर्म झाली पूर्ण काय 0. राहिलं काय आपल्याकडं सॉरी इथं काय पुढे जातात आपल्याला a. x2 आपल्याकडे किती होता a. तिथं कोण यायला पाहिजे मग 4ma डिवाइडेड बाय किती यायला पाहिजे 5m. हा m काय झाला कॅन्सल. तर आपला आन्सर काय यायला पाहिजे 4/5a हा झाला याचा सेंटर ऑफ मास. काय झाला याचा सेंटर ऑफ मास 4/5a. याला जर आपण डिवाइड केलं ना डिवाइड केल्यानंतर आपला आन्सर काय यायला पाहिजे 0. किती येईल 0.8 हा झाला सेंटर ऑफ मास. सोपं आहे की नाही सिंपल आहे. फॉर्म्युला एकच आहे आपल्याकडं r इज इक्वल टू m1 r1 प्लस m2 r2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2. दोन पार्टिकल असेल तर दोन वेळेस लिहिणार. डन. त्यानंतर नेक्स्ट केस मध्ये आपल्याला x कोऑर्डिनेट काढायचा का y कोऑर्डिनेट काढायचा का z कोऑर्डिनेट काढायचा हे डिपेंड करणार की आपल्याकडं की ही जी सिस्टम दिलेला आहे हा सिस्टम x मध्ये y मध्ये का z मध्ये त्याच्या अकॉर्डिंग आपण ठरवणार. राईट. चला मग आपण हे झाल्यासाठी एक्झाम्पल लवकर याला लिहून काढा नाहीतर मग याचा स्क्रीनशॉट घ्या. या स्क्रीनशॉट वरून तुम्हाला लगेच नंतर लिहायला काम येईल. नोट्स तर बनवाच लागतील. या टॉपिकच्या नोट्स बनवा. जसं शिकवतोय मी त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही नोट्स बनवा. तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही की कोणता क्वेश्चन करावा आणि कोणता क्वेश्चन करू नये म्हणून. आहे की नाही की कोणता क्वेश्चन बनणार किंवा कोणता क्वेश्चन येणार नाही सर आम्हाला असं होणारच नाही. तुम्ही फक्त काय करा ज्या सांगितले त्या नोट्स बनवा. त्याच्यानंतर तुम्ही त्याला प्रॅक्टिस करण्यासाठी काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. न्यूमेरिकल सुद्धा मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर किंवा टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी तुम्हाला सेंड करत जाईल. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकतो. त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करत चला. प्रॅक्टिस पाहिजे आपला डीपीपी म्हणून ते सॉल्व्ह करा. आरामशीर तुम्हाला काय होतील क्वेश्चन्स सॉल्व्ह होतील. चला मग लवकर लिहून घ्यायला मी काय करतो याला बोर्डला रफ करतो लगेच कारण की आपल्याला पुढचा क्वेश्चन करायचा आहे. चलो आपला बोर्ड रफ करून झाला आहे की नाही. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट एक्झाम्पल घेतो मी. सपोज करा तुम्हाला विचारलं परत क्वेश्चन मध्ये काय फाइंड द सेंटर ऑफ मास ऑफ गिवन सिस्टमचा काय काढायचं तुम्हाला सेंटर ऑफ मास. सपोज करा तुम्हाला एक अशी स्क्वेअर प्लेट दिली आहे आणि या कॉर्नरला काय केलं एक ऑब्जेक्ट ठेवला गेला ज्याचा मास आहे सपोज करा याचा मास घेतला आपण m. याचा मास घेतला आपण सपोज करा 2m. त्यानंतर या पॉइंटचा मास घेतला आपण काय 3m आणि या पॉइंटचा मास काय घेतला आपण 4m असे घेतले आपण. डन. याचा आपल्याला काय काढायचं आहे सेंटर ऑफ मास. आता याचा जर सेंटर ऑफ मास मला फाइंड आउट करायचा असेल तर कसा फाइंड आउट करणार बघा. तर सेंटर ऑफ मास फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपल्याला जे कुठे कोऑर्डिनेट गिवन आहे का नाही आपण साइड आपण सपोज करू किती आहे a. स्क्वेअर ऑफ साइड काय घेतली आपण इथं a. तर आपण काय करूयात इथून घेऊयाचे कोऑर्डिनेट इथून ओरिजिन कन्सिडर करू आपण तिथं 0,0 सुरुवातीला आपल्याला इथून मेजरमेंट करायची याचा सेंटर ऑफ मास काढायचा. जर तुम्ही ओरिजिन कुठूनही घेऊ शकतात 4m पासून पण घेऊ शकतात. फक्त एवढे की आपले आन्सर्स काय होतील चेंज होणार आहेत. मग आता 0,0 इथून जर आपण सेंटर ऑफ मास घ्यायचा ठरवला म्हणजे सॉरी इथून जर आपण जे कोऑर्डिनेट घेतले तर या ठिकाणी काय यायला पाहिजे की इकडे समोर आपण x मध्ये किती आलो समोर a तर y मध्ये गेलो का वरती आपण नाही म्हणून कोऑर्डिनेट काय झाले a,0. तसंच सेम केस मध्ये याचे कोऑर्डिनेट कसे लिहिणार तुम्ही इकडे x मध्ये पण आले तुम्ही आणि वरती कशात गेले y तर इकडे कोऑर्डिनेट यायला पाहिजे a,a. तसं इथं आल्यानंतर मला सांगा या पॉइंटला आल्यानंतर फक्त आपण कुठं x मध्ये चाललोय का समोर नाही वरती चाललो आपण कशा चाललो y. तिथं 0, काय यायला पाहिजे a. हे झाले आपल्यासाठी काय कोऑर्डिनेट. काय झाले कोऑर्डिनेट. आणि कोऑर्डिनेट जर मिळाले असेल तर आपल्याला काय भेटणार त्याचा सेंटर ऑफ मास म्हणजे x कोऑर्डिनेट आणि दुसरा कोणता भेटणार त्याचा y कोऑर्डिनेट. तर हाऊ टू फाइंड आउट x कोऑर्डिनेट. फॉर्म्युला काय असणार त्याचा x कोऑर्डिनेटचा xcom इज इक्वल टू m1 x1 प्लस m2 x2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2. चला मला सांगा m1 इथं मास आपल्याकडे आता 2 झाले पार्टिकल आहे की नाही. आपल्याला किती पार्टिकल आता 4 झाले ना 1 2 3 4. तिथे काय लिहायचं m3 x3 प्लस m4 x4 डिवाइडेड बाय m3 प्लस m4. राईट. असा फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे. मग इथून स्टार्ट करू आपण या पॉइंट पासून स्टार्ट करू. m1 किती आपल्याकडे मास 3m x1 किती दल्ला 0 प्लस m2 किती आपल्याकडे 4m m2 किती आहे 4m इथं किती आहे x2 किती आहे a. त्यानंतर प्लस m3 किती दल्ला m त्यानंतर x3 किती दल्ला a
प्लस M4 किती चेक करा 2M आणि X4 चेक करू आपण किती यायला पाहिजे 0 डिवाइडेड बाय M1 किती आपल्याकडं 3M प्लस 4M प्लस M प्लस इथं काय यायला पाहिजे 2M. तर देन इथं किती यायला पाहिजे हे 0 ही टर्म काय होऊन जाईल 0 त्यानंतर ही टर्म सुद्धा काय होऊन जाईल 0 कारण की मल्टिप्लाय मध्ये कोण आहे 0 आहे. मग इथं किती यायला पाहिजे 4MA प्लस इथं कोण यायला पाहिजे MA. लक्षात यायला काय लिहितोय मी डिवाइडेड बाय 3 4 7 8 आणि 2 इथं किती यायला पाहिजे 10M. आपला आन्सर व्हायला पाहिजे टोटल 5MA डिवाइडेड बाय 10M. MM कॅन्सल. देन एक्स कोऑर्डिनेट किती बनायला पाहिजे एक्स कोऑर्डिनेट जो यायला पाहिजे 5/10 म्हणल्यावर किती यायला पाहिजे 1/2a म्हणजे आपल्याला या सिस्टमचा कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट कुठे भेटायला पाहिजे a/2a वर म्हणजे कुठं या ओरिजिन पासून इथे यायला पाहिजे कारण की टोटल किती होतं आपल्याकडे a टोटल किती a तर आपण इथे यायला पाहिजे किती a/2a इथे यायला पाहिजे आपल्यासाठी x म्हणला. तसं आपला काय यातला चेक करणे आणखी y म्हणला कोऑर्डिनेट चेक करणे y म्हणला चेक करू आपण. चला इथं फॉर्म्युला काय बनायला पाहिजे मग y कोऑर्डिनेट साठी सेंटर ऑफ मास फाइंड आउट करायचं आपल्याला. चला मग आता सगळ्यात सुरुवातीला फॉर्म्युला M1 y1 प्लस M2 y2 प्लस M3 y3 प्लस M4 y4 4 वेळेस का लिहिला आपण काय आपल्याकडे 4 आहेत पार्टिकल्स M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M4 राईट. चला मग आता आपल्याला इथपर्यंत जर कळालं असेल याच्यावरून काय कळेल बघा सिंपल व्हॅल्यू पुट करा. M1 किती आपल्याकडं M1 आपल्याकडे होता किती 3M y1 किती आहे 0 प्लस M2 किती एक लक्ष द्यायचं M2 किती आपल्याकडं 4M किती आहे 4M y2 किती आपल्याकडं y2 किती आहे 0 प्लस M3 किती आपल्याकडं M y3 किती आहे y3a प्लस M4 किती आपल्याकडं 2M M4 किती आहे 2M आणि याच्यासाठी आपल्याकडं y किती आहे a डिवाइडेड बाय या सगळ्यांची ऍडिशन 10M आलती का या सगळ्यांची ऍडिशन किती आलती आपल्याकडं 10M डायरेक्ट लिहिलं मी. चला त्यानंतर ही टर्म सगळं पूर्ण 0 झाली ही सगळी टर्म सुद्धा काय झाली 0 ही टर्म राहिली आपल्याकडे MA प्लस 2MA किती आलं पाहिजे 3MA डिवाइडेड बाय 10M MM कॅन्सल देन 3/10a आपला आन्सर झाला 3/10a. मला सांगा मला सेंटर ऑफ मासचा कोऑर्डिनेट y मध्ये किती भेटला 3/10a. आता टोटल किती आहे a हा टोटल किती आहे a याला किती भेटला 3/10a. तर थोडंसं आपण याचे लॉजिकली जाऊ बघा की या सगळ्याचा जर मास बघितला आपण वरती तर किती टोटल मास 3M टोटल मास किती आहे 3M. ह्या टोटलचं मास जर काढलं बॉटम साइडचं किती इथं 7M इथे किती बघा हे 4M आणि किती झालं 3M हे झालं 7M. या साइडचं जर कॅल्क्युलेट केलं आपण किती यायला पाहिजे बघा 4M प्लस M किती झालं 5M आणि इकडे साइडचं कॅल्क्युलेट केलं किती यायला पाहिजे 5M. म्हणजे याचा मिनिंग काय होला की आपल्याला एक सेंटर ऑफ मास या पॉइंटवर काय करायला पाहिजे लाय करायला पाहिजे राईट याच लाईनवर. पण ज्या साइडला मास जास्त असतं जसं फॉर एक्झाम्पल या साइडला आपण एक्झाम्पल घेतलं या साइडला मास जास्त आहे आणि या साइडला मास कसं आहे कमी आहे त्याचा सेंटर ऑफ मास कोणकडे शिफ्ट व्हायला पाहिजे सेंटरला येईल का एक्झॅक्ट कॉमन सेन्स वरून आपण सहज सांगू शकतो की आपल्याकडे सेंटर ऑफ मास सेंटरला येणार नाही हा काय व्हायला पाहिजे राईट साइडला शिफ्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे मग आता राईट साइडला शिफ्ट झाला म्हणजे इकडे मास काय होतं जास्त होतं जिकडे मास जास्त तिकडे सेंटर ऑफ मास काय होतो शिफ्ट होतो. मग आता इथं बघितलं M इकडे काय झालं टोटल 5M इकडे काय झालं 5M तर दोन्हीच्या सेंटर ऑफ मास लाय करणार. पण इथं जर आपण चेक केलं 4M आणि 3M किती झालं टोटल 7M आणि इकडे साइडला चेक केलं आपण किती झालं टोटल 3M. तर मला सांगा 7M आणि 3M मध्ये मास या साइडला जास्त आहे म्हणजे याचा मिनिंग आहे मी जरी जे सेंटर मध्ये एक लाईन ड्रॉ केली असती तर सेंटर ऑफ मास इथे येणार नाही याच्या बिलो यायला पाहिजे. तर याच्या बिलो कसं येणार तर मला सांगायचं जर डिवायडेशन केलं असतं आपण ते 0. किती आलं असतं 3a 0.3 आणि याचं किती आलं असतं 0.5a. हा 0.5 तर मिळाला आपल्याला पण 0.3a त्याच्यापेक्षा कसा असायला पाहिजे या ठिकाणी बिलो कारण की इथून इथपर्यंत किती आहे 0.5 आहे त्याच्यापेक्षा 0.3 खालीच आहे. मग हा 0.3 म्हणजे इथला कोऑर्डिनेट काय झाला 1/2a आणि दुसरा कोऑर्डिनेट काय झाला असता आपल्याकडं 3/10a हा झाला कोऑर्डिनेट. आपल्याला इथं काय मिळालं मग सेंटर ऑफ मास ऑफ दिस गिवन सिस्टम या ठिकाणी मिळाला. तर अशा टाइपचे आपल्याला काय असतात क्वेश्चन पेपरमध्ये पण अशा टाइपचे क्वेश्चन विचारतात
फक्त तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट आणि काय फाइंड आउट करायचं काम पडणार, वाय कोऑर्डिनेट. बघा याच्यासोबतच आणखी आपण काही प्रिव्हियस इयर मध्ये 2020 मध्ये आलेला क्वेश्चन आपल्याला करायचा आहे महत्वाचा, आणि 2022 मध्ये आलेला क्वेश्चन करायचा. त्या अगोदर तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्या, नाहीतर याला लिहून घ्या लवकर लवकर. मी हा बोर्ड परत रब करतो एकदा. चलो झालंय लिहून, घेतला स्क्रीनशॉट, राईट. चलो आपण एक त्याचा शॉर्टकट लक्षात घेऊयात आपण की याचा सेंटर ऑफ मास कसा फाइंड करायचा. सपोज करा या ठिकाणी आपल्याकडे m1 आहे आणि या ठिकाणी आपल्याकडे काय आहे m2. या दोन्ही मधलं सेपरेशन आपण सपोज करू किती आहे, r. आपला सेंटर ऑफ मास विचारणार प्रत्येक वेळेस, फाइंड आउट द सेंटर ऑफ मास फ्रॉम m1 फ्रॉम m2. जर मी समजा असं लिहिलं फ्रॉम m1, मला सेंटर ऑफ मास फाइंड आउट करायचा आहे फ्रॉम m1. त्याचा फॉर्म्युला काय बनायला पाहिजे, याचा फॉर्म्युला बनायला पाहिजे rcom इज इक्वल टू बघा m1 r1 प्लस m2 r2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2. हा फॉर्म्युला त्याच्यामध्ये इथले कोऑर्डिनेट इथून जर मेजर करायचं असेल त्याचे कोऑर्डिनेट काय झाले 0,0 आणि याचा कोऑर्डिनेट काय झाला r,0 कारण समोर किती आलो आपण x मध्ये r आलो. मग m1 किती आपल्याकडे m1, r1 किती आहे आपल्याकडे 0 प्लस m2 किती आपल्याकडे m2 आणि r2 किती आहे r डिवाइडेड बाय काय लिहायचं m1 प्लस m2. मग त्याचा फॉर्म्युला जर बघितला आपण तर काय बनायला पाहिजे m2r डिवाइडेड बाय m1 प्लस m2. हा काय बनला आपल्यासाठी rcom. काय बनला rcom. म्हणजे ज्या ज्यावेळेस तुम्हाला सेंटर ऑफ मास फाइंड आउट करायला विचारणार, डिस्क्रीट मास असेल, कसं असेल डिस्क्रीट मास म्हणजे पार्टिकलच्या फॉर्म मध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला m1 पासून जर सेंटर ऑफ मास मेजर करायचं असेल तर काही नाही, समोर त्याचं मास लिहायचं इनटू डिस्टन्स डिवाइडेड बाय ऍडिशन ऑफ टू मास. ठीक आहे, m1 प्लस m2. हेच जर आपल्याला विचारलं असतं फ्रॉम m2 पासून सेंटर ऑफ मास फाइंड आउट करा, m2 पासून सेंटर ऑफ मास फाइंड आउट करा, तर आपला आन्सर काय आला असतं मला सांगा. rcom इज इक्वल टू काय यायला पाहिजे लवकर समोरचं मास किती आहे m1 इंटू r डिवाइडेड बाय m1 प्लस m2. ठीक आहे, चला m1 r डिवाइडेड बाय m1 प्लस m2. याच फॉर्म्युल्यावर 2020 मध्ये आणि 2022 मध्ये नीटच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत. आपण ते क्वेश्चन्स टॅकल करूयात. याला लवकर नोट डाऊन करून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तोपर्यंत मी क्वेश्चन बघतो, आपल्याला ते क्वेश्चन्स लिहायचे तिथं. ठीक आहे, चलो बघा हे आहेत 2 क्वेश्चन्स नीट मध्ये आलेले. एक नीट 2022 मध्ये आलेला क्वेश्चन आहे सेंटर ऑफ मासवर, आणि दुसरा क्वेश्चन आलेला आहे नीट 2020 मध्ये. हे बघा नीट 2020 मधला क्वेश्चन आणि हा क्वेश्चन कधी आलेला आहे नीट 2022 मध्ये. या 2 क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करूयात, कारण की आतापर्यंत फक्त आपण एकच टर्म बघितली आहे, सेंटर ऑफ मास फाइंड आउट करायचा फॉर डिस्क्रीट पार्टिकल्स, डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन्स, मास डिस्ट्रीब्युशन्स, जे की पार्टिकलच्या फॉर्ममध्ये असलेलं आहे की नाही, म्हणजे जसं 2 kg 4 kg अशा याच्यामध्ये असले पाहिजेत, त्याला म्हणतो आपण डिस्क्रीट. मग आता आपण याचा क्वेश्चन्स आलेले आहेत नीटमध्ये 2020ला आणि 2022ला. त्याला सॉल्व्ह कसं करायचं ते बघूयात. चला क्वेश्चन बघा काय आहे, थोडासा टाइम वाचण्यासाठी मी अगोदरच लिहून ठेवलेत. ठीक आहे, 2 particles of mass 5 kg and 10 kg. 2 particles of mass 5 kg and 10 kg respectively are attached to the 2 end of rigid rod. rigid rod आहे, सपोज करा हा एक rigid rod आहे आणि या rigid rod वर हा एक पार्टिकल होल्ड केला आहे आणि इथे एक पार्टिकल होल्ड केला आहे, ज्याचं मास इथं दिलेलं आहे आपल्याला 5 kg आणि इथं दिलेलं आहे आपल्याला किती 10 kg. ठीक आहे, डन. नेक्स्ट, लेंथ ऑफ रॉड, रिजिड रॉड ऑफ लेंथ 1 मीटर. याची लेंथ काय सांगितली आपल्याला 1 मीटर आहे. किती आहे 1 मीटर. नेक्स्ट, विथ निग्लिजिबल मास, म्हणजे या रॉडचं मास कसं आहे निग्लिजिबल आहे. ठीक आहे, त्यानंतर द सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टम फ्रॉम द 5 kg. आपला सेंटर ऑफ मास सांगायचा आहे, कुठून सांगायचा आहे फ्रॉम 5 kg पार्टिकल्स इज नियरली ॲट अ डिस्टन्स ऑफ. इथून आपल्याला मेजर करायचं आहे, तर मग मी सगळ्यात सिंपल तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होता. काय लिहायचं आहे आपल्याला rcom इज इक्वल टू काय लिहिणार फॉर्म्युला आपण, की जर समजा याला नाव दिलं मी m1, याला काय नाव दिलं m2, या दोन्ही मला सेपरेशन कशाने दाखवलं आपण r ना, तर काय लिहायचं आपल्याला m2
इंटू आर डिवायडेड बाय m1 प्लस m2. हा आपला काय झाला शॉर्टकट फॉर्म्युला. मग मला सांगा m1 किती आपल्या सॉरी m2 किती आपल्याकडं 10 इंटू आर किती आहे 1 डिवायडेड बाय m1 किती आपल्याकडं 5 प्लस m2 किती आहे 10. याला जर सॉल्व केला आपण तिथे किती यायला पाहिजे 10/15 10/15 आणि 10/15 म्हणजे किती 10/15 म्हणजे किती आपल्याला डिवाइड करूयात किती यायला पाहिजे 5 2 जा 10 5 3 जा 15. पण आपल्याकडे ऑप्शन्स बघा सेंटीमीटरमध्ये कशामध्ये सगळे सेंटीमीटरमध्ये. तर आपल्याला काय करूयात एक्झॅक्टली इथं लिहूयात का याला डिवाइड जर केलं तर इथं किती यायला पाहिजे 0. डिवायडेशन होत नाही ना 0.63 जा 18 म्हणजे 3 6 जा 18. ठीक आहे. तो रिमेनिंग किती आता 2 परत 3 6 जा 18 सारखे 0.66. हे आन्सर कशात आला आपल्याला मीटरमध्ये. कशात आन्सर काय आलं ते मीटरमध्ये 0.66 मीटर. मला सांगा आपल्याला आर कॉम मिळाला. आर कॉम किती मध्ये मिळाला 0.66 मीटर. राईट 0.66 मीटर. मग आता 0.66 मीटरला आपल्याला सेंटीमीटर चेंज करता येईल का. या पॉईंटला हा जो पॉईंट आहे याला शिफ्ट करा राईट साईडला. तर इथे किती यायला पाहिजे 66 इंटू 10⁻² मीटर. 66 इंटू 10⁻² मीटर. हा 10⁻² म्हणजे कोण आहे सेंटी. कोण आहे सेंटी. तिथे लिहायचं सेंटीमीटर. तर आपल्यासाठी हा काय भेटला आर कॉम. काय मिळाला आर कॉम. हा आर कॉम 66 सेंटीमीटर. आणि क्वेश्चनमध्ये विचारलं काय होतं फाइंड द सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टम फ्रॉम 5 kg. इथून आपण मेजर केला पार्टिकल इज नियरली ॲट अ डिस्टन्स ऑफ नियरली. तर आता 66 सेंटीमीटर आला. ऑप्शनमध्ये आपल्याकडे कोण याच्या नियरली 67. तर आपला ऑप्शन नंबर कोणता व्हायला पाहिजे बी. आपला ऑप्शन कोणता व्हायला पाहिजे बी. तर हे झालं आपल्यासाठी काय सिम्पल क्वेश्चन नीट 2020 मध्ये आला या फॉर्म्युल्यावरच. तसाच सेम क्वेश्चन आलेला आपल्याकडं नीट 2022 मध्ये. नीट 2022 मध्ये काय क्वेश्चन बघा. 2 ऑब्जेक्ट ऑफ मास 10 kg अँड 20 kg. 2 ऑब्जेक्ट्स ऑफ मास 10 kg अँड 20 kg रिस्पेक्टिव्हली आर कनेक्टेड टू द 2 एंड ऑफ रिजिड रॉड. म्हणजे सेम स्टेटमेंट आहे. हे बघा आपल्याला सांगितलं एक रॉड आहे. या रॉडला इथे एक ऑब्जेक्ट होल्ड केला इथे एक मास होल्ड केला. याचं मास किती सांगितलं आपल्याला 10 kg. किती आहे 10 kg. इथला मास किती सांगितलं 20 kg. किती सांगितला 20 kg. ठीक आहे. त्यानंतर लेंथ ऑफ रॉड किती सांगितली आहे 10 मीटर. इथं काय दिलं आपल्याला 10 मीटर विथ निग्लिजिबल मास. म्हणजे आपल्याला त्या रॉडचं मास कन्सिडर करायचं नाहीये. द डिस्टन्स ऑफ द सेंटर ऑफ मास. द डिस्टन्स ऑफ द सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टम फ्रॉम द 10 kg. कुठून मेजर करायचं आपल्याला 10 kg पासून. इथून मेजर करायचं 10 kg पासून. ठीक आहे. बघा इथून मेजर करणार आपण. हा आपल्यासाठी काय आहे 10 kg. चला सेंटर ऑफ मास इथून जर मेजर करायचं असेल तर फॉर्म्युला एकच बनणार काय आर कॉम इज इक्वल टू याला नाव दिलं m1 याला काय नाव दिलं m2. काय करायचं मग मास ऑफ सेकंड पार्टिकल इनटू डिस्टन्स बिटवीन 2 पार्टिकल्स m1 प्लस m2. ठीक आहे. 1 kg 2 kg आपल्यासाठी 10 kg. दुसरा कोणता आहे 20 kg आहे. तर m2 r डिवाइड बाय m1 प्लस m2. तर m2 किती आपल्याकडं m2 आपल्याकडे किती आहे 20. r किती आपल्याकडं 10 डिवायडेड बाय m1 किती आपल्याकडं 10 प्लस m2 किती आपल्याकडं 20. तर हे व्हायला पाहिजे टोटल किती 20 इंटू 10 डिवायडेड बाय किती यायला पाहिजे 30. हे दोन्ही काय झाले कॅन्सल. तर आपला आन्सर किती यायला पाहिजे 20/3 मीटर. 20/3 मीटर हा काय झाला आपल्यासाठी आर कॉम 20/3 मीटर. ऑप्शन नंबर कोणत्या आला पाहिजे बी. बघा नीट 2020 मध्ये आणि नीट 2022 मधला क्वेश्चन जे की किती सिंपल क्वेश्चन्स बनलेले आहेत. या क्वेश्चनमध्ये सुद्धा कुठलेही कॅल्क्युलेशन जास्त नाही आहे लेंथी कॅल्क्युलेशन नाही आहे. आणि या क्वेश्चनमध्ये कुठेही लेंथी कॅल्क्युलेशन फक्त इथं मीटरचं कशात चेंज करायचं होतं आपल्याला सेंटीमीटरमध्ये. तेवढे कॅल्क्युलेशन होतं. याच्या अकॉर्डिंग ऑप्शन नंबर बी मॅच करायला पाहिजे. इथं सुद्धा ऑप्शन कोणतं मॅच करते बी मॅच करते. हे झाले आपल्यासाठी नीट 2022 आणि नीट 2020 मधले क्वेश्चन्स. असेच आपण आणखी काही इंटरेस्टिंग कन्सेप्ट सेंटर ऑफ मास मधले डिस्कस करणार आहेत. ठीक है. बट वो अगले वाले एपिसोड में फिर तब तक के लिए टाटा बाय बाय गुड नाईट बच्चा पार्टी. तर नेक्स्ट एपिसोडला आपण काय करूयात याच्याच कन्सेप्ट डिस्कस करूयात. त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो बघावा लागेल आणि त्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरले समोरचे कन्सेप्ट डिस्कस करू. चलो टाटा बाय बाय गुड नाईट.